योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाको रक्तं प्रवरं मुनीना पतंजली प्रांजलिराणोत अस्मि. तर जो कोर्स आहे आपला DNYS त्या अंतर्गत आज आपण योग या विषयाला सुरुवात करत आहोत. सिलेबस अंतर्गत तुम्हाला पतंजली योग म्हणजे अष्टांग योग या संदर्भात अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम योगचे सिद्धांत काय आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. योग सिद्धांत. तर योग सिद्धांत काय आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. महर्षी पतंजलींनी जी पातंजल योग दर्शनची रचना केलेली आहे तर त्यामध्ये पातंजल योग दर्शन समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद. तर हे 4 पाद आलेले आहेत, 4 चरण आलेले आहेत. आणि त्यामध्ये समाधिपाद जो आहे त्या अंतर्गत पहिलं सूत्र अथ योगानुशासनम असं आलेलं आहे. म्हणजे आता योग संबंधित अनुशासन तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि किंवा तुम्हाला योगासंबंधित अनुशासनचं पालन करायचं आहे. दोन्ही अर्थाने हे सूत्र इथं लक्षात घ्यायचं आहे. दुसरं सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोध. योग चित्तवृत्ती निरोध. योगच्या माध्यमातून चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. पुढचं सूत्र आहे चित्तवृत्ती कुठल्या, म्हणजे चित्ताच्या वृत्ती कुठल्या. तर तिसरं सूत्र आलेलं आहे तदाद्रष्टू स्वरूपावस्थानं. जेव्हा ह्या चित्तवृत्ती स्थिर होतील तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं दर्शन होईल. तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानं. आणि इतर वेळेला वृत्ती सारूप्यम इतरत्र. इतर वेळेला काय होईल तर तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून विषयाकडे धावत राहणार. इतर वेळेला जेव्हा चित्तवृत्ती निरोध झालेला असेल तेव्हा तुम्हाला स्वरूप दर्शन होईल. आता हे 5 वृत्ती कुठल्या तर प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतय, पंचवृत्तय असं सांगितलेलं आहे की प्रमाण ही पहिली वृत्ती आहे, विपर्य हे दुसरी वृत्ती आहे, तिसरी आहे विकल्प, चौथी आहे निद्रा आणि 5वी आहे स्मृती. तर पहिली जी वृत्ती आहे ती नेमकी काय आहे हे लक्षात घ्या. पहिली वृत्ती तर पहिली वृत्ती आहे प्रमाण. प्रमाण हे 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. ठीक आहे. जसं मी लिहितोय तसं तुम्ही सुद्धा रनिंग नोट्स घ्या. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण. तर प्रत्यक्ष म्हणजे काय तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे. चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळा, कर्णेंद्रिय म्हणजे कान, घ्राणेंद्रिय म्हणजे नासा, रसनेंद्रिय म्हणजे जीभ आणि त्वकेंद्रिय म्हणजे त्वचा. तर असे जे 5 इंद्रिय आहेत तर या इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचं जे सेवन केलं जातं त्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. जसं आपण काही बघतोय तर त्या वस्तूचं आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याच्या माध्यमातून ज्ञान होत आहे. म्हणजे याला म्हणायचं आहे प्रत्यक्ष प्रमाण. नेत्र म्हणजे चक्षुच्या माध्यमातून, कर्ण कानाच्या माध्यमातून, शब्दाचं ज्ञान होतं कानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष. जसं तुम्ही मला ऐकत आहे, तुम्हाला प्रत्यक्ष मी जे बोलतो त्या शब्दाचं ज्ञान तुम्हाला ऐकून होत आहे कर्णेंद्रियाच्या माध्यमातून. तर प्रत्यक्ष. अनुमान पूर्व आधारित जे ज्ञान आहे त्यावरून आपण काही अनुमान करतो आणि त्यावरून आपण काही लॉजिक किंवा प्रोबॅबिलिटी या माध्यमातून आपण तर्क करतो. जसं दूरवरती धूर दिसला आकाशामध्ये
तर आपण हा तर्क करतो की तिथं अग्नी असावा, है ना. यत्र यत्र धूम तत्र तत्र वह्नी. जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो, है ना. तर प्रत्यक्ष आपल्याला अनुमान हे ज्ञान जे आहे, या अगोदर प्रत्यक्ष आपल्याला ही माहिती होती किंवा हे आपल्याला माहित होतं की जिथे जिथे अग्नी तिथे तिथे धूर, किंवा जिथे जिथे धूर तिथे तिथं अग्नी. बरेचदा अग्नी असताना धूर नसतो, जसं गॅस सिलेंडर वगैरे. तर इथं अग्नी आहे पण धूर नाही आहे, पण जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे. तर हे अनुमान प्रमाण संबंधित. आप्त प्रमाण जे काही पूर्वीचे ग्रंथ आहेत, तर त्याला जेव्हा आपण वाचतो आणि त्या माध्यमातून जे आपल्याला ज्ञान मिळते, त्यामध्ये भगवद्गीता आहे किंवा बायबल आहे, कुराण आहे, तर हे जे ग्रंथ आहेत, तर या ग्रंथांना वाचून जे आपण ज्ञान आत्मसात करतो आणि त्यानुसार जे आचरण करतो, तर त्याला म्हणायचं आहे आप्त प्रमाण. आप्त प्रमाण. तर हे प्रमाण आहेत 3 प्रकारचे. नंबर 2, विपर्यय. तर विपर्यय ही सुद्धा एक वृत्ती आहे. तर या वृत्तीचं लक्षण काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, विपर्यय म्हणजे काय. तर शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प असं म्हटलेलं आहे. विकल्प पुढे सांगितलेला आहे. पण विपर्ययो मिथ्या ज्ञान मद दृक् प्रतिष्ठम. विपर्यय म्हणजे काय, तर विपर्ययो मिथ्या ज्ञान म्हणजे आहे ते ज्ञान न होणे, नको ते ज्ञान होणे किंवा चुकीचं ज्ञान होणे. अंधारामध्ये किंवा अस्पष्ट प्रकाशामध्ये एक दोरी आहे बांधलेली, त्याच्यावर एक दोरी किंवा कपडा आहे. फार दुरून आपण बघतोय म्हणून आपल्याला ते स्पष्ट दिसत नाही आणि ती दोरी हलते. आपल्याला असा समज होतो की हा साप तर नाहीये. आपण अंधुक प्रकाशामध्ये रस्त्याने जात असतो, आजूबाजूला जे खूप काटे असतात, तर त्याच्यामध्ये सुळसुळ आवाज येतो आणि आपण गृहीत धरतो की इथं साप असेल किंवा आहे ना. आपण बघत नाही, खात्री करत नाही, फक्त आपण समज असा करून घेतो. तर असं बरंचसं ज्ञान आपल्याला होत असते की जे खरं नसते, खोटं असते, पण तरी आपण त्याला खरं मानतो. विपर्ययो मिथ्या ज्ञान. टीव्ही मधल्या ज्या ऍड आहेत, संपूर्ण जवळजवळ सगळ्या ऍड जे आहेत, ते असं विपर्ययाचंच हे लक्षण आहे. जसं सांगितलं होतं की लक्स साबणाने सुंदरता मिळेल, परंतु ते लक्स साबण ज्याला सुंदरता मिळाली त्याला लक्सनी नाही मिळाली. ऐश्वर्या राय सांगते लक्स साबणाने सुंदरता प्राप्त झाली, पण हे खोटं आहे, तरी आपण खरं मानतो आणि ते लक्स साबण घरी आणतो, रगडतो. सुंदरता मिळत नाही तरी ते सत्य समजून आपण रगडत राहतो 2 वर्ष 10 वर्ष. अशा बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज आहेत पदार्थांच्या की त्याचा परिणाम तसा नाहीये, पण तो भासवला जातो मिथ्या ज्ञानाच्या माध्यमातून. यालाच विपर्यय म्हटलेलं आहे. पुढे आहे विकल्प. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. तर शब्द शल म्हणजे एका शब्दाचा संबंध दुसऱ्या शब्दाशी नसणे, पण संबंध भासवणे, तो संबंध आहे. जसं उदाहरणार्थ वांझेचा मुलगा. आता वांझ आहे तर मुलगा कसा, आणि मुलगा झाला तर वांझ म्हणता येणार नाही, पण तरी आपण म्हणतो वांझेचा, म्हणजे याचं उदाहरण देतो, वांझेचा मुलगा. सशाचे शिंग. सशाला शिंग नाहीये ना, भूतो न भविष्यती, कधी असणार नाही, पण तरी भासवलं जातं की सशाचे शिंग. सोन्याचं मृग आहे ना, हरण सोन्याचं. जसं माता सीतेला एक भास झाला होता की हरिण हे सोन्याचं आहे आणि फार सुंदर दिसतंय, ते मला पाहिजे. न केन न दृष्टपूर्वा न श्रूयते हे ममई कुरांगी तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. व्यवहारामध्ये आपण बरेचदा म्हणतो की विनाशकाळ जेव्हा येतो ना, तेव्हा बुद्धी विपरीत होऊन जाते. आणि कुठल्या चित्तवृत्तीनं ती विपरीत होत असते, विकल्प. विकल्प ही चित्तवृत्ती अशी आहे की यांनी बुद्धी विपरीत होते. बरेचदा आता तुम्ही जे मला ऐकताय, तर तुम्हाला सुद्धा हा अनुभव पूर्व आयुष्यामध्ये असेल की ते त्या वेळेपुरती मला कळलं नाही, ते नेमकं मला माहिती होतं की असं होणार आहे, पण ते त्या वेळेपुरतं मला काय झालं होतं काही कळलं नाही आणि बुद्धी माझी विपरीत होऊन गेली. विनाशकाले विपरीत बुद्धी. तर हे विकल्पाचं उदाहरण
दूरवरती शिंपले जे आहेत ते चमकत आहेत, हे विपर्ययचं उदाहरण होईल. आणि त्याला आपण चांदी समजून बसतो. जवळ जातो लाट येते, त्यामध्ये समुद्रामध्ये वाहून जातो. तर या विकल्पजन्य आणि विपर्ययजन्य वृत्तीतूनच तर बाहेर निघण्यासाठी योग सिद्ध करायचा आहे, योगाचा आधार घ्यायचा आहे. त्यानंतरची वृत्ती आहे निद्रा. निद्रेचं लक्षण सांगितलेलं आहे अभाव प्रत्ययालंबना वृत्ती निद्रा. म्हणजे ही वृत्ती अशी आहे की हिचा आधार जो आहे तो अभाव, म्हणजे अभाव प्रत्यय आलंबन, ज्या वृत्तीचा आधार अभाव आहे, तर अशी वृत्ती म्हणजे निद्रा. जसं आपण झोपलेलं असताना आपल्याला कळत नाही की आपण झोपलेलं आहे, पण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की मला छान झोप लागली होती आणि मला त्या झोपेचा आनंद जाणवत आहे. म्हणजे ही वृत्ती आहे. तर निद्रेविषयी जर बोलायला गेलो तर निद्रा किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, कधी घ्यायला पाहिजे, कोणी किती घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपल्याला इथं करता येतो. थोडक्यात मी करतो. तर दिवसा झोपायला नको, रात्री जागायला नको. दिवसाची झोप टाळायला पाहिजे, रात्रीची झोप आवर्जून घ्यायला पाहिजे. झोप किती असायला पाहिजे, तर वयवर्ष 16 पर्यंत झोप 7-8 तास असायला पाहिजे. त्यानंतर ही झोप अर्थात तारुण्यात प्रवेश केल्यानंतर ही झोप 6 तास चालते. तिथून तर वयवर्ष 40 किंवा 45 पर्यंत तिथून परत 1 तासाची झोप वाढवायची. आणि जसं 10-10 वर्षांनी वय वाढेल तसं 1-1 तास अजून झोप वाढवायला पाहिजे. कारण वार्धक्यामध्ये वात वाढतो आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी झोप आपण वाढवली पाहिजे. पण आपण हे बघतो की जसं वय वाढतं तसतशी झोप कमी होत जाते, सहजच ती कमी होत जाते. झोप अधिक घेणं योग्य नाही आणि झोप कमी घेणं योग्य नाही. कारण निद्रा फक्त वृत्तीच नसून निद्रा हा आधारस्तंभ सुद्धा आहे शरीराचा. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य त्रयोपस्तंभ सांगितलेले आहेत. म्हणजे 3 आधारस्तंभ हे शरीराचे सांगितलेले आहेत. आणि शरीराचे हे 3 आधारस्तंभ तुम्ही जर लक्षात घेतले तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हा दुसरा आधारस्तंभ सांगितलेला आहे. झोप कशी असायला पाहिजे, तर साऊंड स्लीप असायला पाहिजे. स्वप्नयुक्त झोप नाही असायला पाहिजे. अधिकतम लोकांना स्वप्न पडतात आणि अर्धी झोप त्यांची त्या स्वप्नामध्येच चालली जाते. काहीतर अधिक असे भयानक स्वप्न पडतात की ते उठून बसतात, झोप मुडते आणि मग नंतर झोप लागत नाही. तर आदर्श झोप कशी असायला पाहिजे, तर एकदा झोपल्यानंतर सकाळी सहज जाग यायला पाहिजे. सकाळी 5-6 वाजता जाग यायला पाहिजे. आपण झोपतो तर अलाराम वाजला तरी जाग येत नाही, अशी निद्रा असायला नको. ती निद्रा ही तमोगुणात्मकच असते, पण तमोगुणाचं अधिक आधिक्य जर असलं तर मग निद्रा खूप जास्त घ्यायची इच्छा होते. एक 6-7 तासाची झोप घेतल्यानंतर झोपायची इच्छा नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्या 6 ते 7 तासामध्ये तुम्ही पूर्ण विश्राम केला असा त्याचा अर्थ होतो. 6 ते 7 तासामध्ये जर तुम्ही झोपलात आणि तरीही तुम्हाला अजून झोपावंसं वाटते, तर तुमच्यामध्ये विकृत कफ वाढलेला आहे, तमोगुण अधिक वाढलेला आहे आणि तो उपचाराच्या माध्यमातून कमी करायला पाहिजे. ही जाणीव तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तर निद्रा, दिवास्वाप नको, जेवणावर झोप नको, जेवण झाल्यावर झोप नको. तर निद्रा. त्याच्यानंतरचं आहे स्मृती. स्मृती ही एक वृत्ती आहे. अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती. महर्षी पतंजली असं सांगतात याचं लक्षण की अनुभवलेले विषय जेव्हा पुन्हा स्मरण होतात त्याला स्मृती म्हटलं जाते. ही सुखाला आणि दुःखाला कारण ठरणारी वृत्ती आहे स्मृती. काही स्मरण आपण केलं की आपण सुखावतो आणि काही असं स्मरण आपल्याला झाल्यानंतर आपण दुखावतो. तर ही जी स्मृती आहे ही पण एक वृत्ती आहे आणि सुखदुःखाला, क्लिष्ट अक्लिष्ट, सुख आणि दुःख याला कारण ठरणारी ही वृत्ती आहे. तर ह्या 5 वृत्ती आहेत. पंचवृत्तयः पंचदयः क्लिष्टा अक्लिष्टाः. तर ह्या ज्या 5 वृत्ती आहेत ह्याच सुखाला आणि दुःखाला कारण ठरतात.
सेम एकच वृत्ती सुख आणि दुःखाचं कारण आहे. परिस्थितीला लक्षात घेऊन हे निश्चित आपण करू शकतो. देश काल स्थिती याला लक्षात घेऊनच आपल्याला हे ठरवू शकतो आपण की ही सुखाचं कारण आहे की दुःखाचं कारण आहे. किंबहुना अनुभव पण येतो या गोष्टीचा, ठरवण्याची काही गरज नाही आहे. तर पंचवृत्तय क्लिष्टा अक्लिष्टा. त्याच्यानंतरचं जे सूत्र आहे की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. या वृत्तीचा जो विरोध करायचा आहे तो कशाने करायचा आहे? अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? तर अभ्यासाची सुद्धा परिभाषा आहे, तत्र स्थितो यत्न अभ्यास. एकच गोष्ट वारंवार करणे त्याला म्हणतात अभ्यास. तत्र स्थितो यत्न अभ्यास. आणि वैराग्याची पण एक परिभाषा आलेली आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. नेत्र श्रोत्र आदि इंद्रियों से साक्षात किए गए और वेद आदि शास्त्रों तथा गुरु आचार्य आदि के माध्यम से सुने व समझे गए विषयों में तृष्णा रहित चित्त की जो वशीकारमय स्वाधीनात्मक तुच्छता बोध युक्त निर्लिप्तता की अनुभूति है वो वैराग्य कहलाती है. तर हे एक सूत्र आहे वैराग्य. आता हे दोन प्रकारचं आहे, परवैराग्य अपर वैराग्य. तर परवैराग्य म्हणजे पराकोटीचं वैराग्य, जे एक जैन साधूंमध्ये दिगंबर पंथी जे साधू आहेत त्यांच्यामध्ये बघितलं जातं. पराकोटीचं वैराग्य, वस्त्रत्याग केलेले आहे ना. दिग म्हणजे दिशा, दिशेलाच वस्त्र मांडलेलं आहे असे दिगंबर है ना. पण एक सांसारिक व्यक्ती, काही समाजाचे काही बंधनं आहेत तर ते आपल्याला पार करावं लागतात. त्यासाठी अपर वैराग्य धारण करायला पाहिजे. म्हणजे वस्तूचा, व्यक्तीचा, नात्यांचा किंवा कुठला साधन संपत्तीचा मोह न ठेवता है ना जीवन जगणे. जीवनाला जेवढं आवश्यक आहे तेवढा संचय याला म्हणतात अपर वैराग्य. तर ते अपेक्षित आहे अपर वैराग्य. कालांतराने जसं जीवन पुढे जाईल, आश्रम व्यवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जगाल, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम असं तुम्ही स्टेप बाय स्टेप जेव्हा स्टेप आउट कराल तेव्हा मग तो अपरतेकडनं पर अर्थात श्रेष्ठतेकडे तो प्रवास तुमचा होत असतो. तर सध्याचा हा जो भाग आहे गृहस्थ आश्रमाचा, याच्यामध्ये अपर वैराग्यच अपेक्षित आहे. तर आज आपण योगचे सूत्र बघितले, योगचे सिद्धांत बघितले. तर या सूत्रांना लक्षात घेऊन एक पुस्तक मी तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. राजयोग म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे सूत्र आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे सूत्र पाहायला मिळतील, वाचायला मिळतील आणि याचं पाठांतर सुद्धा करा. कोणाचं जर पाठांतर होत असेल सूत्राचं तर तुम्ही एक ऑडिओ तुमचा टाकू शकता. नाव टाका तुमचं आणि ऑडिओ टाका. आणि त्या सूत्राचा अर्थ पण तुम्ही थोडासा तिथं बोलू शकता, सांगू शकता. जसं अथ योगानुशासन, योग शास्त्र को आरंभ किया जाता है, त्याचा अर्थ तसा दिलेला आहे. या पहिल्या सूत्राचे बरेचसे अर्थ आहेत. तर ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांती शांती शांती.